नमो बुद्धाय जय भीम. आज आपण एक अद्भुत प्रवास सुरू करतोय. जगातील सर्वात महान व्यक्तिमत्व भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनाची यात्रा. हा फक्त इतिहास नाही, ही एक जागृती आहे, ही कथा आहे दुःख, शोध, ध्यान आणि मुक्तीची. बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये लुंबिनी येथे झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी संपूर्ण वातावरण आनंदाने भरले होते. त्यांची आई महाराणी महादेवी स्वप्नात पाहते. एक पांढरा हत्ती त्यांच्या गर्भात प्रवेश करतो. हे स्वप्न एक मोठं चिन्ह होतं. शक्यवटी वंशात जन्मलेले सिद्धार्थ एक राजकुमार, पण नियतीने ठरवलेला एका महान गुरु. जन्मानंतर ऋषी असित मुनींनी भविष्य सांगितलं. हे मूल दोन गोष्टींपैकी एक होणार, किंवा जगाचा सम्राट किंवा जगातला सर्वात महान संन्यासी. राजा शुद्धोधन घाबरले, कारण त्यांना पुत्र हवा, राजसिंहासनासाठी संन्यासी नव्हे. सिद्धार्थ बुद्धिमान होते, शांत होते, संवेदनशील होते. लहानपणापासूनच त्यांना एक प्रश्न सतत त्रास द्यायचा. लोक दुःखी का आहेत? एक दिवस ते वडिलांसोबत बागेत गेले. तेथे त्यांनी पाहिलं, एक पक्षी जमिनीवर पडलेला होता, जखमी. त्या पक्ष्यासाठी सिद्धार्थाच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना तेव्हा समजलं, दुःख फक्त माणसाचं नाही, ते सर्व जीवांचं आहे. वयाच्या 16व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. सुंदर यशोधरेशी. लग्नानंतर जीवन अधिक सुखी झालं. नृत्य, संगीत, उत्सव, आनंद. पण मनात प्रश्न अजूनही जिवंत होता. एक दिवस त्यांनी महालाबाहेर जाण्याची परवानगी मागितली. त्यांनी पाहिले, शरीर वृद्ध होतं, शरीर वेदना सहन करतं, शरीर नष्ट होतं, मन शांत असू शकतं. ही क्षण म्हणजे सिद्धार्थाच्या जीवनातील टर्निंग पॉईंट ठरला. ते परत आले आणि काही कालांतराने यशोधरेने पुत्राला जन्म दिला. त्याचे नाव ठेवण्यात आले राहुल. पण सिद्धार्थाच्या मनात विचार सुरू होता, जर दुःख सार्वत्रिक आहे तर त्यावर मार्गही असणारच. एका शांत रात्री सर्वजण झोपलेले. सिद्धार्थ उठले, पत्नी आणि मुलांकडे पाहिलं आणि म्हटलं, मी परत येईन, पण सत्य घेऊन. घोडा, कांथक आणि चन्ना यांच्यासोबत सिद्धार्थांनी राजवाडा सोडला. घोडा, कांथक आणि छन्न यांच्यासोबत सिद्धार्थांनी राजवाडा सोडला आणि सत्याच्या शोधात पहिलं पाऊल टाकलं. सिद्धार्थ आता राजकुमार नव्हते. त्यांनी मुकुट, संपत्ती, राजवैभव सर्व मागे सोडलं होतं. त्यांच्यासमोर फक्त एकच ध्येय होतं, जीवनाचं सत्य शोधणं, दुःखांचं कारण समजून त्यातून मुक्ती मिळवणं. सिद्धार्थांनी ध्यान आणि साधनेचे मार्ग शोधायला सुरुवात केली. त्यांना पहिले गुरु भेटले, आलारकाला. येथे त्यांनी ध्यानाचा पहिला स्तर शिकले. त्यांनी मन शांत करण्याचा मार्ग शिकला, पण उत्तर अजून मिळालं नव्हतं. दुसऱ्या गुरुकडे त्यांनी आणखी खोल ध्यान शिकले. मन स्थिर झालं, पण तेव्हा त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला, हे अंतिम सत्य आहे का? आणि मनाने उत्तर दिलं, अजून नाही. यानंतर त्यांनी स्वतःला अत्यंत कठोर तपश्चर्येमध्ये झोकून दिलं. काही दिवस फक्त एक दाणा, कधी फक्त पान, कधी काहीच नाही. त्यांचे शरीर अशक्त झाले, हाडं दिसू लागली, डोळ्याभोवती खोल काळी वर्तुळे पडली. लोक त्यांना जिवंत मृतदेह म्हणू लागले. पण त्या वेदनेतूनही त्यांना उत्तर मिळालं. एक दिवस सिद्धार्थ नदीकिनारी बसले होते, शरीर थकलेलं, मन मात्र अजूनही जागृत. त्यावेळी सुजाता नावाची स्त्री त्या ठिकाणी आली. तिने सिद्धार्थांना दूध भात अर्पण केला. त्या क्षणी सिद्धार्थाच्या मनात एक प्रकाश उगवला. तिने दूध भात याची खीर बनवून सिद्धार्थाला दिलेली होती. अत्यंत कठोर तपस्या हा मार्ग नाही, अत्यंत सुखमय जीवन हा मार्ग नाही, दोन्हीच्या मधला मार्गच खरा आहे, मध्यम मार्ग. सिद्धार्थ आता शारीरिकरित्या सक्षम झाले. त्यांनी नदी पार केली आणि नर्मदेसारखी शांत असलेल्या बोधगयेकडे निघाले. तेथे त्यांनी एक वृक्ष पाहिला. तो वृक्ष आज संपूर्ण जग ओळखत आहे, बोधिवृक्ष. ते वृक्षाखाली बसले आणि मनात दृढ निश्चय केला, जोपर्यंत सत्य समजत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. रात्र शांत होती, तारे चमकत होते, पण सिद्धार्थाच्या मनात वादळ सुरू झालं. मारा म्हणजे मनातील लोभ, मोह, भीती, राग, ते सर्व त्यांच्यावर हल्ला करू लागले. श्रेय, सत्ता, सौंदर्य आणि सगळं त्यांच्या समोर ठेवण्यात आलं.
पण सिद्धार्थ निर्विकार राहिले. त्यांनी फक्त एकच गोष्ट पाहिली, स्वतःचा श्वास, स्वतःची जागृती. शेवटी पहाटेच्या शांत क्षणी, पूर्णचंद्राच्या रात्री सर्व भ्रम विरघळेल. त्या क्षणी सिद्धार्थ बुद्ध झाले, जागृत, प्रकाशमान बुद्ध चैतना. त्यांनी शोधलं, दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखाचा अंत होऊ शकतो आणि त्या अंतासाठी एक मार्ग आहे, अष्टांग मार्ग. बुद्ध आता फक्त सिद्धार्थ नव्हते, ते आता जगाचे दीप झाले होते. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी तुमचे योगदान राहू द्या. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम, नमो बुद्धाय.